नमस्कार, मी अजित चव्हाण. महापालिकेच्या रणसंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. संबंध महाराष्ट्र फिरून आल्यानंतर आपण मुंबईमध्ये आहोत. गेले काही दिवस मुंबईमधल्या स्थानिक विविध वॉर्ड्समधल्या ज्या समस्या आहेत त्या मुंबईकरांच्या नेमक्या काय आहेत, मुंबईकरांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेमकं काय हवंय, काय महत्त्वाचे मुद्दे पालिका निवडणुकीत आहेत, त्याची चर्चा आपण करतो. ईशान्य मुंबईला आज आपण आलो आहोत आणि माझ्यासोबत आज घाटकोपरच्या शिवाजी टेक्निकल महाविद्यालयाच्या ग्राउंडमध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते आहेत. आपण सुरुवातीला त्यांची ओळख करून घेऊयात. माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि इथले आमदार राम कदम आहेत. माझ्याबरोबर इथले स्थानिक खासदार आणि ज्यांनी अनेक वर्ष स्थायी समितीचं सभापतीपद भूषवलंय ते नगरसेवक, एकेकाळी आजही मुंबई महापालिकेमध्ये ते आहेत आणि एकेकाळी मुंबई महापालिकेत अनेक वर्ष जे नगरसेवक होते ते राहुल शेवाळे या ठिकाणी आहेत. प्रवीण छेडा आहेत, काँग्रेसचे मावळत्या सभागृहामधले विरोधी पक्षनेते. प्रवीणभाई, आपलंही स्वागत. आणि अभिजित चव्हाण आहेत, राष्ट्रवादीचे. अभिजितराव, आपलंही स्वागत. आमदार राम कदम, भारतीय जनता पक्षाला का सत्ता द्यावी, काय तुमचं विजन? मी साधारणतः आपण ज्यावेळेस म्हणतो की मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि ज्यावेळेस मुंबईला आपण आंतरराष्ट्रीय शहर म्हटलं तर स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की आंतरराष्ट्रीय शहरामध्ये आंतरराष्ट्रीय सुविधा आहेत का. तर दुर्दैव असं वाटतं की ज्यावेळेस आपण परदेशात जातो आणि परदेशातून ज्यावेळेस आपण मुंबईला परत आल्यावर एअरपोर्टच्या बाहेर पडल्यावर जो शहराचा विकास होण्याच्या ऐवजी शहराचा जो भकासपणा दिसतो, मी असं पूर्णपणे म्हणणार नाही की अजिबातच विकास झाला नाही, निश्चितपणे झाला आहे. पण जो अपेक्षित विकास आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय शहराच्या तुलनेप्रमाणे ज्या सुविधा पाहिजेत, दुर्दैवानं त्या सुविधा मुंबई शहरात दिसत नाहीत. तर कुठेतरी हे शहर बदलण्याची आवश्यकता आहे. माझी मुंबई का सुंदर होऊ शकत नाही? माझ्या मुंबईमध्ये अर्धा तास पाऊस पडला, टीव्ही चॅनलवर बातम्या येतात की मुंबई बंद आहे म्हणून. थोड्याशा पावसामुळे ही मुंबई बंद होते. थोड्याशा पावसामुळे रस्त्यावर लोकांना चालता येत नाही. रस्त्यावर एवढे खड्डे पडतात की त्या खड्ड्यांमुळे अनेकदा अपघातही झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या शहराला मागच्या 25 वर्षात नीट रस्ते मिळाले नाहीत, लोकांना प्यायला पाणी मिळालं नाही. म्हणजे पाणी दोन्ही ठिकाणी मिळालं नाही. म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहणारा गरीब माणूस तोही पाण्यासाठी झुंजतोय आणि इमारतीमध्ये राहणारा माणूस त्यालाही पाणी मिळत नाही. म्हणजे दिलं काय आपण? जर आपण पाणी दिलेलं नसेल, आपण जर रस्ते दिलेले नसतील, अगदी मूलभूत गोष्टी सांगतो की एक मला माणूस असा दाखवा मुंबईतला जो आनंदानं स्वतःच्या मुलाला महानगरपालिकेच्या शाळेत पाठवतो. नाही पाठवत, त्याची इच्छा असते. मी स्वतः महानगरपालिकेच्या शाळेतून शिकलोय, मला अभिमान आहे. पण त्याची काय इच्छा असते प्रायव्हेट शाळेत पाठवावं? कारण तिथे शिक्षणाचा दर्जा हवा तसा आपण देऊ शकतो. तुमचा पक्षही साथीदार होता सत्तेमध्ये. एकच अजित, कोणत्या माणसाला आवडतं की आपल्या घरामध्ये आपले आई वडील जर आजारी पडले तर राजावडी हॉस्पिटलमध्ये किंवा सायन हॉस्पिटलमध्ये पाठवावं असं वाटतं आपल्याला? नाही वाटत. त्या हॉस्पिटलची अवस्था जाऊन पहा. तर हॉस्पिटल म्हणा, शिक्षण म्हणा, रस्ते म्हणा, या सगळ्याच गोष्टींच्या ज्या सुविधा आहेत हे अतिशय खास्तावलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे कुठेतरी याचा विकास हा आंतरराष्ट्रीय पद्धतीनं व्हावा ही भारतीय जनता पार्टीची मानसिकता आहे. आणि 2014 मध्ये मे महिन्यात जेव्हा मोदीजी देशात पंतप्रधान झाले तेव्हा एक प्रामाणिकपणे बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सबका साथ आणि सबका विकास, विकासाच्या अजेंड्यावर या देशात आलेलं भाजपचं पहिलं सरकार आहे. तीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली आणि मला विश्वास आहे तीच पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा होईल. राहुल शेवाळे, शिवसेनेच्या बरोबर भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये होता, मात्र राम कदम म्हणतायत असं हे सगळं ज्या त्यांना उणेवा दिसत आहेत त्या सगळ्या एकट्याला शिवसेनेलाच कसं जबाबदार धरता येईल ते, आणि का पुन्हा शिवसेनेच्या हाती सत्ता द्यायची, का शिवसेनेला पुन्हा संधी द्यावी मुंबईकरांनी? तुम्ही स्वतः स्थायी समितीमध्ये काम केलंय, अनेक वर्ष महापालिकेत सक्रिय होतात. काय नेमकं झालंय तुमच्या कार्यकाळामध्ये की मुंबई महापालिकेत पुन्हा संधी आपल्याला मिळावी? गेले 25 वर्ष भारतीय जनता पार्टी शिवसेनेबरोबर युती करत आहेत आणि 20 वर्ष महानगरपालिकेत सत्तेत आहेत आणि सत्तेत असून सुद्धा आज त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवसेनेला बदनाम करण्याचा भारतीय जनता पार्टी डाव करत आहे. परंतु या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना आता पराभव दिसून आलेला आहे. त्यामुळे जे बोलायचं ते खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं या स्थितीत आता भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या कक्षेत काय येतं याचीच त्यांना जाणीव नाही. त्यांनी
पहिलं उदाहरण दिलं मुंबई महानगरपालिका आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर. होय, मुंबई महानगरपालिका आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि आज संपूर्ण जगाच्या क्रमवारीत बघाल तर मुंबई शहराचा नंबर लागतो आणि मुंबई शहरात टुरिस्टची संख्या जर आपण बघितलं टुरिस्टची संख्या वाढते, ज्याचा उल्लेख केला की एअरपोर्ट नंतर मुंबईचं बकाल चित्र दिसतं. ते कशामुळे दिसतं? मुंबई एअरपोर्टच्या बाजूची जी वस्ती आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिपत्याखाली आहे आणि तिकडे एअरपोर्ट अथॉरिटीची जमीन आहे, ती संपूर्णतः सेंट्रल गव्हर्नमेंटची जबाबदारी आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितलं मुंबई शहरात पाऊस आला तर पाणी साचतं. त्यांना एवढं माहीत नाही की मुंबई शहरात 5 आपण ब्रिमस्टॉडचा जो प्रोजेक्ट आहे 2006च्या नंतरचा 5 पंपिंग स्टेशन बनवलेलं आहे. देशातली कुठलीही महानगरपालिका नाही ज्याचं ज्यावेळी भरतीच्या वेळी पाण्याचा निचरा करण्याकरता जे पंपिंग स्टेशन बनवतात. आज ब्रिमस्टॉडचं पंपिंग स्टेशन आहे, हाजी अलीचं पंपिंग स्टेशन आहे, महालक्ष्मी पंपिंग स्टेशन आहे, इर्लाचं पंपिंग स्टेशन आहे, ब्रिटानिया पंपिंग स्टेशन आहे. मुंबईत पाण्याचा निचरा होण्याकरता हे पंपिंग स्टेशन हे केलेलं आहे. पहिलं मुंबईत पाण्याचा 25 mm पाऊस पडला तर पाण्याचा निचरा करण्याकरता अडचण यायची. आता 50 mm पाऊस जरी पडला तर मुंबई पाण्याचा निचरा होतो. आणि मुंबई शहराच्या रस्त्याच्या संदर्भात जर बोलायचं तर 1970 किलोमीटर रस्ते मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली आहे, जे MMRDच्या अधिपत्याखाली आहे, जे 2 हायवे PWDच्या अधिपत्याखाली आहे, ईस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवे. त्या संदर्भात सन्माननीय आमदार काही बोलत नाही. त्यामुळे त्यांची स्वतःची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी टाळून आणि वारंवार ह्या महानगरपालिकेत शिवसेनेला कुठेतरी बदनाम करून या महानगरपालिकेचं जे फिक्स डिपॉझिटचं जे आमचे 55,000 कोटीचं डिपॉझिट आहे त्याच्यावर हा भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थाने डोळा आहे. आणि मुंबई महानगरपालिका ही देशातली सर्वात अग्रगण्य महापालिका आहे. ज्या शाळेचा त्यांनी उल्लेख केला, मुंबई महानगरपालिका देशातली पहिली महानगरपालिका ज्या ठिकाणी 450 शाळेमध्ये व्हर्च्युअल एज्युकेशन दिलं जातं. देशातल्या कुठल्याच महानगरपालिकेत दिलं जात नाही. आज खऱ्या अर्थाने राज्य सरकारची जी जबाबदारी आहे, कारण प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे आणि सेकंडरी एज्युकेशन देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची. दुर्दैवाने काँग्रेसचं सरकार असून द्या, भारतीय जनता पार्टीचं सरकार असून द्या, मुंबई शहराच्या इतिहासात एकही राज्य सरकारची शाळा नाही. जर मुंबई महानगरपालिकेने 1ली ते 7वीचं शिक्षणाची जबाबदारी दिली तर 7वीच्या नंतरच्या शिक्षणाची जबाबदारी कोण घेणार? जी राज्य सरकारची आहे. दुर्दैवाने काँग्रेसनी पण नाही ती घेतली, राज्य सरकारने पण घेतली नाही. आरोग्याच्या संदर्भात बोलाल तर 1 कोटी लोक दर वर्षाला ह्या संपूर्ण महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून उपचार घेतात आणि देशातली पहिली महानगरपालिका आहे ज्याचं 4 मेडिकल कॉलेज आहेत, 4 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, 16 पेरिफेरल हॉस्पिटल आहे. त्यातही खऱ्या अर्थाने राज्य सरकारची जबाबदारी ही हॉस्पिटल चालवणं आणि आरोग्याची सुविधा देणं. दुर्दैवाने राज्य सरकार काँग्रेसचं असून द्या, भाजपाचं असून द्या, एक नवीन हॉस्पिटल ब्रिटिशांच्या जमान्याचं जे हॉस्पिटल असेल आणि किंग जॉर्ज हॉस्पिटल आहे त्यानंतर एकही हॉस्पिटल राज्य सरकारने बनवलं नाहीये. त्यामुळे स्वतःच्या जबाबदारीची जाणीवच नाहीये. त्या राज्य सरकारने ज्या जबाबदाऱ्या मुंबई शहरासाठी करायला पाहिजे त्या न केल्यामुळे आज संपूर्ण भार हा मुंबई महानगरपालिकेवर येतोय. आणि मुंबई महानगरपालिकेचे राज्य सरकारने यापूर्वी केंद्र म्हणजे काँग्रेसचं सरकार असून द्या, भाजपाचं सरकार यांनी तुकडे केले. मुंबई महानगरपालिका ही मुंबई शहराची प्लॅनिंग अथॉरिटी आहे, तर त्याचे तुकडे करून MMRD केले, SRA केले, म्हाडा केले, अशा विविध प्लॅनिंग अथॉरिटी आहे. आणि अशा वेळी महानगरपालिकेला कामं करताना कित्येक अशा अडचणी येतात. अशा वेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मदत करायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने जी काँग्रेसची प्रवृत्ती होती तीच प्रवृत्ती भारतीय जनता भाजपची असं तुम्ही म्हणताय. राहुल शेवाळे, आपण पुन्हा सविस्तर आणखी कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये जाणून घेऊयात की नेमकं काय केलंय शिवसेनेनं आणि कशासाठी आपण पुन्हा निवडून दिलं पाहिजे शिवसेनेला. ती बाजू आपण तुमच्याकडून जाणून घेऊयात. प्रवीण छेडा, मी आपल्याकडे येतो. काय असं काम काँग्रेस पक्षाने केले की काँग्रेस पक्षाच्या हाती मुंबईकरांनी सत्ता द्यावी? मुंबईकर ऐकतायत आपल्याला. काय आश्वासनं निवडणुकीत काँग्रेस? मुंबई शहराचा विकासामध्ये सर्वात जर मोठा फाळा असेल तर ते काँग्रेस पक्षाचे, काँग्रेसचे सरकारचे हे मानायलाच पाहिजे. आज मुंबई शहरामध्ये मेट्रो कोणी दिली? काँग्रेस पक्षाने दिली. मुंबई शहरामध्ये फ्रीवे कोणी दिला? ईस्टर्न फ्रीवे काँग्रेस पक्षाने दिला. मुंबई शहरामध्ये मोनोरेल कोणी दिली? विकासच आपण म्हणतोय तर या सगळ्या विकासामध्ये सर्वात जर मोठा इन्फ्रास्ट्रक्चर कोणाचं कंट्रीब्युशन असेल तर ते काँग्रेस पक्षाचं आहे. 2 गोष्टी इथे सांगावीसं वाटते. राहुल शेवाळेजींनी एक सांगितलं, आरोग्याच्या बाबतीत सेंट्रली काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे केंद्र सरकार. आज महाराष्ट्र सरकारमध्ये आरोग्यमंत्री कोणाचा आहे? कुठल्या पक्षाचा आहे? एज्युकेशनचं सन्माननीय राम कदम साहेबांनी सांगितलं महानगरपालिकेची एज्युकेशन व्यवस्था. एज्युकेशनचे आजपर्यंतचे चेअरमॅन कुठल्या पक्षाचे होते? म्हणजे सत्तेमध्ये एकत्र यायचं आणि नंतर एक दुसऱ्यांना हे नेहमीची सवय आहे. आणि आता आपण तुम्हाला मी ॲडव्हान्समध्ये सांगतो, महानगरपालिकेची निवडणूक संपली की हे दोघं एकत्र असणार. मग कोण समुद्राला डुबवणार नाही आणि एक दुसऱ्याला एकदम भेटी घालून बसणार आहे. यांनी यांचा पराभव मान्य केला आहे. म्हणजे राहुल शेवाळे,
काय नेमकं तुम्हाला स्पष्टपणे एकत्र म्हणायचं माझं असं ते म्हणतात काय- ना ते पराभव संपव नाही नाही म्हणजे ते मान्य नाही महापालिकेच्या केला निवडणुकीत तुम्ही आम्ही सत्तेत असं येणार सांगतो आहेत की हे- दोन्ही हे एकत्र आधीच येणार ओळखलंय तुम्ही. त्यांनी. दोन्ही एकत्र येण्याची जी गोष्ट आहे ती सांगतोय तुम्ही सिंगल येणार आहे का तुमची ताकद आहे का आम्ही दोघा निश्चित पक्षाची स्वरूपात पण single वन येणार म्हणून सिंगल येणार आहे सत्ता दोघांची मिळून बसेल हे तुम्ही मान्य केलं असं राहुल शेवाळे आम्ही म्हणतात. मान्य केलं नाही आम्ही सांगितलं की ह्यांचा पराभव मान्य केलेला आहे नाही, खरं हा तेच- सिंगल येणार आहे. पराभव शिवसेनेची देणार, अगदी म्हणजे शिवसेना मनातून काँग्रेसनी पराभव मान्य केला असं मान्य तुम्हाला केलेला आहे म्हणायचं. त्यांची काँग्रेस असू दे राष्ट्रवादी असून द्या मनसे असून द्या ह्या दोघांनी तिघांनी काँग्रेस पराभव आणि मान्य केलेला आहे शिवसेनेचं आणि जे- शिवसेना पक्षप्रमुखांनी जी दिशा ठरवली आहे 26 तारखेला या संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक स्वबळावर लढायची मग आणि तुम्ही तुम्ही मंत्रिमंडळातून कधी बाहेर पडणार ते सांगा शिवसेना पक्ष तुम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये आहात निर्णय दिल्लीच्या घेतील. सरकारमध्ये त्याच्यातून तुम्ही बाहेर कधी पडणार ते सांगा महानगरपालिकेची निवडणूक आहे महानगरपालिकेच्या अरे का? विषयावर बोला त्या अरे कसला? संदर्भात निर्णय मग तुम्ही वर 23 एकत्र तारखेला आहेत ना? निर्णय होईल. तुम्ही वर एकत्र 23 येऊन तारखेला. बसलेले आहे. महापालिकेच्या प्रश्नांवर आपण बोलावं आता कॉर्पोरेशन मध्ये महापालिकेच्या राष्ट्रवादीकडे मी येतो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुंबईकरांनी सत्ता द्यावी काय आव्हान आहे आपलं आपण बघतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल ज्या वेळेला या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्या वेळेपासून आतापर्यंत शिवसेना आणि भाजप हे नळावरच्या भांडणासारखे वसावसा भांडतायत आजच्यापर्यंत आपण बघितलं असेल की शिवसेना असू दे भाजप असू दे मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये आपण बघितलं एकत्रपणे सत्तेच्या सहभागामध्ये आहेत सर्व जे निर्णय घेतलेले आहेत ते शिवसेना आणि भाजपा या लोकांनी मिळून एकत्र घेतलेले आहेत मग स्टँडिंग कमिटी असू दे किंवा इतर मुंबई महापालिकेच्या समित्या असू दे या ठिकाणी निर्णय घेताना गटनेत्यांची समिती असू दे किंवा सभागृहातली चर्चा असू दे एकत्रपणे आत्तापर्यंत या ठिकाणी मुंबईसाठी जे पण निर्णय झालेले आहेत हे सगळ्यांनी बघितलेले आहेत आणि आता जेव्हा हे दोघं जण वेगळे लढत आहेत तेव्हा त्यांना आठवण येते की यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं असू दे परिवर्तन सेनेला हवं आहे परिवर्तन भाजपला हवं आहे सत्तेत दोघंही होते आणि दोघांनाही परिवर्तन हवं आहे याचा अर्थ असा की दोघांनी काहीच केलं नाही आता दोघांचंही सॅटिस्फॅक्शन झालेलं नाही की आपण गेल्या 20 वर्षात किंवा 25 वर्षामध्ये मुंबईसाठी केलेलं काम हे सॅटिस्फॅक्टरी नाही आहे राम कदम साहेबांनी सांगितलं शांघाईसारखं शहर हे मुंबई झालं पाहिजे माझी तर स्पष्ट भूमिका आहे पक्षाच्या माध्यमातून की मुळात मुंबई ही मुंबईसारखी झाली पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट याच्यामध्ये आले पाहिजेत वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे झाल्या पाहिजेत शैक्षणिक सुविधा चांगल्या प्रकारे झाल्या पाहिजेत आज आपण बघतो राज्य शासनाच्या अखत्यारीमध्ये असणारे प्रोजेक्ट्स आहेत आज तुम्ही बघा मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणामध्ये मेट्रोचे प्रस्ताव आले विकासाच्या मध्ये आम्ही कधीच अडसर झालो नाही आम्ही तातडीने मेट्रो संदर्भाचे प्रोजेक्ट जे आहेत हे त्या ठिकाणी व्हिजिट देऊन तातडीने पारित झाले परंतु आज कोर्टाच्या हस्तक्षेपाने सगळ्या मेट्रोच्या प्रोजेक्टवरती आज या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे आपण बघतो आहे की मुळात प्लॅनिंगच चुकीचं या लोकांचं या ठिकाणी मुंबई महापालिकेची सत्तेमध्ये असून सुद्धा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज मुंबईमध्ये एक हाती सत्ता देऊन या ठिकाणी प्रमुख पदावरती बसून अतिशय नम्रपणे आणि प्लॅनिंग करून स्थानिक म्हणजे राष्ट्रवादी पातळीवरती काँग्रेस ज्या प्लॅनिंग ठिकाणी- करणार म्हणून संधी द्यावी असं तुम्ही म्हणताय मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उत्तम क्रीडांगण आहेत का चांगल्या बागा आहेत का विद्यार्थी लहान मुलं वयोवृद्ध यांच्याकरता सुविधा आहेत का चांगल्या आरोग्य सेवा आहेत का रस्ते उत्तम आहेत का बाकीचे तर सर्व ज्या मूलभूत सोयी सुविधा महापालिकेने दिल्या पाहिजे त्या आहेत का असल्या तर सत्ताधारी आत्ताचे त्यावर समाधानी आहेत का आणि त्यांचं पुढचं विजन काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मुंबईकरही आपल्याबरोबर आहेत एक छोटासा ब्रेक घेतो रणसंग्राममध्ये लगेचच परतू रणसंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भामधली घाटकोपरला आपण आहोत आणि प्रत्येक पक्षाची भूमिका जी आहे विजन जे आहे ते नेत्यांनी पुढे ठेवलंय काही मुंबईकर आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या पाठक सर काय नेमक्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या अपेक्षा आहेत या निवडणुकीमध्ये मला या सर्वच पक्षांच्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे की आपण पाहिलं असेल की 1995 मध्ये सत्ता आल्यानंतर झोपडीपट्ट्यांना मोफत घरं देतील असे सांगितलं गेलं आणि त्यामुळे झोपडीमुक्त मुंबईला अशी अपेक्षा होती परंतु त्यानंतरच्या प्रत्येक नगरपालिका किंवा इतर निवडणुकांमध्ये 2000 पर्यंतच्या झोपड्या पक्का करा 15 पर्यंतच्या झोपड्या पक्क्या करा आज अनेक टॅक्स पेअर आहेत की जे
वसाहतीमध्ये राहतात, शासकीय वसाहतीत राहतात, स्टाफ क्वार्टर्समध्ये राहतात, शासनाला किंवा इतर ठिकाणी कर भरतात आणि निवृत्त झाल्यानंतर ते आपल्या गावी जातात, त्यांना मुंबईत घर राहत नाही. परंतु फुकटच्या या ठिकाणी मुंबईमध्ये येतात, ते झोपडी मांडतात आणि त्यानंतर त्या झोपड्यांना त्यांच्या 50-50 लाखाचे दर मिळतात. ते आपल्या मुलांसाठी 25-25 लाखाचं घर घेतात आणि ते सुखी राहतात. मग टॅक्स पेअर मात्र मुंबईच्या बाहेर जातो. माझी एक अपेक्षा आहे की तुम्ही 2015 का 2020 पर्यंतच्या झोपड्या तुम्ही पक्क्या करणार सांगा. इथे असलेला प्रत्येक नागरिक झोपडं बांधेल आणि त्या ठिकाणी आपलं घर घेईल. हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे की आज आपण पाहिलं असेल की पेवर ब्लॉकची संकल्पना आली मुंबईमध्ये किंवा त्या वसाहतीमध्ये पाणी मुरावं म्हणून आली आणि त्याच्यामध्ये रेतीचं एक योग्य प्रकारचं बांधकाम असावं किंवा रेती असावी ज्या करून पाण्याचा स्रोत त्या जमिनीत राहील असं अपेक्षा होती. परंतु खाली कॉन्क्रिटीकरण झालं आणि त्यामुळे पाणी झिरपणं बंद. खरं म्हणजे पेवर ब्लॉकची जी मूळ संकल्पना आहे ती हरवली असं तुम्हाला म्हणायचं. आणि झोपड्यांचा महत्त्वाचा प्रश्न अगदी थेट आणि थोडक्यात. घाटकोपरमध्ये वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याच्याबद्दल राम कदम साहेबांनी आजपर्यंत काय केलं. आणि दुसरं आरोग्याचा जो प्रश्न आहे, राजावाडीसारखं जे हॉस्पिटल आहे हे पूर्ण उपनगरामध्ये एक हॉस्पिटल आहे आणि संपूर्ण मुंबईचा भार त्या हॉस्पिटलवरती पडतो. तर आमदारांच्या माध्यमातून जर शासनाकडून एखादं शासनाचं जे हॉस्पिटलसारखं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जर घाटकोपरला झालं तर तो प्रयत्न त्यांनी करावा अशी माझी विनंती. विचार आमदार साहेबांना आपण विचारू. पण सुरुवातीला आपण राहुल शेवाळे मी आपल्याकडे येतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आणखी किती दिवस आपण झोपड्यांना अशीच मान्यता देत राहणार. आणि खरी गोष्ट आहे हो, मराठी माणूस प्रामाणिकपणे घर घेतो. कोणतरी परप्रांतीय येतो, त्याच्या झोपडीला 50 लाख मिळतात, तो नालासोपाऱ्याला 2 फ्लॅट घेतो. मुंबईतला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काय वाटतं याबद्दल आपल्याला? निश्चित स्वरूपात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा संपूर्णतः प्रश्न राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली आहे. मुंबई शहरातील झोपड्यांचं पुनर्वसन करणं हा SRAचा प्रोजेक्ट आहे आणि माननीय मुख्यमंत्री त्याचे प्रमुख आहेत. आणि मुंबई शहरातील केंद्रशासित जागेंवरच्या ज्या झोपड्या आहेत त्याची जबाबदारी संपूर्णतः केंद्राची आहे. राज्य सरकार महानगरपालिकेच्या जागेवरचे जे SRAचे प्रोजेक्ट आहेत त्याला मान्यता मिळतात. परंतु दुर्दैवाने काँग्रेसचं सरकार असून द्या, भारतीय जनता पार्टीचं सरकार असून द्या, राज्य सरकारतर्फे जे नियमावली प्रत्येक वेळी जे CEO येतात ते CEO प्रत्येक वेळी नियम चेंज करतात आणि त्यामुळे जो प्रोग्रेस जसा पाहिजे तसा प्रोग्रेस मिळत नाही. आज रेल्वेच्या आधिपत्याखाली असेल जमीन, एअरपोर्ट अथॉरिटीची असेल, BPTची जमीन असेल, ज्या केंद्रशासित जमिनी आहेत त्यांच्यावरच्या झोपडपट्ट्या आहेत त्यांच्या पुनर्वसन कसं हवं याचं अजूनपर्यंत धोरण झालं नाही. मी अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा मेंबर आहे. वारंवार मी केंद्र सरकारला सूचना करतो की केंद्रशासित जागेवरच्या झोपडपट्ट्या त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. निश्चित स्वरूपात टॅक्स पेअरच्या मनात हीच शंका येणार की जे टॅक्स पेअरला फॅसिलिटी मिळायला पाहिजे त्या न मिळता झोपडपट्टी वासियांना जिथून टॅक्स मिळतात त्यांना फॅसिलिटी मिळतात. म्हणून शिवसेने यावेळी वचननाम्यात एक धोरण जाहीर केले. जे टॅक्स पेअर मुंबईत राहतात त्यांच्या प्रायव्हेट लेआउटमध्ये पण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा द्यायच्या. त्यांचा रोडचा असेल, सिवरेजचा असेल, पाण्याची लाईन ही महानगरपालिकेच्या वतीने द्यायचा हा एक निर्णय झालेला आहे. आणि ह्या सगळ्या झोपड्याच्या अशी काही शिवसेनेची भूमिका आहे का की यापुढे तुम्ही समर्थन करणार नाही झोपड्यांना? कारण त्यांचं म्हणणं असंही होतं की झोपड्या ज्या वाढल्यात अनधिकृत, म्हणजे BMCचा माणूस असेल, म्हाडाचा माणूस असेल, पोलीस असेल, तो क्वार्टरमध्ये आयुष्यभर राहतो आणि गावाला जातो नंतर. पण एखादा कोणतरी परप्रांतीय येतो, तो रस्त्यावर झोपडी बांधतो, त्याला 50 लाख रुपये झोपडीचे मिळतात. हा मुद्दा त्यांचा. शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेने वचननाम्यात सांगितलंय महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकरता एक घरकुल योजना शिवसेनेतर्फे राबवण्यात येणार आहे. आणि पोलिसांकरता पण शिवसेनेने यापूर्वीच वचन दिलेलं आहे की पोलिसांकरता पण घरकुल योजना राबवणार आहे. आमची तर शिवसेनेची हीच भूमिका आहे. जे शासकीय कर्मचारी आहे त्यांच्यासाठी घरकुल योजना राबवायला पाहिजे. परंतु जे कायद्यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतला पाहिजे. शिवसेना त्या भूमिकेशी सहमत आहे. जेवढे कर्मचारी राहतात त्यांना इथे घरकुल योजना देऊन त्यांना इथे घरं दिली. राहुल शेवाळे, या कार्यक्रमाकरता आणखी काही स्वयंसेवी संस्थांनी आम्हाला प्रश्न पाठवलेत, मी पुढे विचारणार आहे ते आपल्याला. महत्त्वाचा प्रश्न आहे महिला शौचालया संदर्भामधला, पण आपण राम कदमांकडे जाऊयात. आमदार साहेब, आपल्या विभागामध्ये वाहतूक कोंडीचा एक प्रश्न नागरिकांनी मांडला आणि दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं, खरं तर पालिका निवडणुकीत या संपूर्ण परिसरामधले काय नेमकं भारतीय जनता पक्षाचं विजन आहे त्यावरती आधारित हा कार्यक्रम आहे. तर सगळीकडचीच वाहतूक कोंडी आणि एक हॉस्पिटलचा प्रश्न त्यांनी विचारला. वाहतुकीच्या समस्येच्या बाबतीमध्ये पूर्ण मुंबई शहर त्रस्त आहे. म्हणजे केवळ घाटकोपर नव्हे, आपण घाटकोपरपासून सुरुवात केली तर अगदी कुलाब्यापर्यंत पूर्ण मुंबई शहर त्रस्त आहे. आणि त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या 15 वर्षाच्या कालखंडात जेवढे मेट्रोचे प्रकल्प झाले त्याच्यापेक्षा दुपटीनं अधिक मोठे मेट्रोचे प्रकल्प मंजूर झालेत, कामांना सुरुवात झाली आहे. पूर्ण मुंबई शहरामध्ये सुरुवात काँग्रेसने केली, मान्य. प्रवीण शेटा, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये ज्या बेसिक समस्या आहेत, म्हणजे खड्ड्यांची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, झोपड्यांची समस्या असेल, स्वच्छालयांची समस्या असेल, स्वच्छ भारत अभियान, आता आपण सगळेच पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सगळे स्वच्छ भारत करतोय. मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करत असताना बेसिक अगदी मूलभूत समस्या काय मुंबईत तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या ज्याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिलं नाही? अगदी शौचालयाचा विषय हा अत्यंत गंभीर, विशेष करून झोपडपट्ट्यामध्ये झालेला आहे.
शिवरेज लाईन नाही आहेत आणि लोक अजूनही महानगरपालिका असं सांगतात की उघड्यामध्ये कोण शौचालय करत नाहीये, परंतु उघड्यामध्ये शौचालय करायची आजही मुंबई म्हणजे शहरामध्ये पालिका अनेक हागणदारी जागेवर मुक्त झालेली नाहीये. नाही झालेली, 100% पालिकेनं कधी झालेली काळी दावा नाहीये. केला होता एक तसा. हा, तो ते दावा अगदी खोटा आहे. आजही मुंबई शहरामध्ये असे प्रकार चालू आहे. नंबर 1. दुसऱ्याप्रमाणे ज्याप्रमाणे स्वच्छता अभियानाच्या नावाखाली वेगवेगळ्या योजना आपण आणतायत, परंतु मुळात त्याच्यामध्ये सर्वात मोठा जर भ्रष्टाचार असेल तर राहुलजींनाही माहीत आहे. आपल्या जवळचा जो डम्पिंग ग्राउंड आहे, रोजचे 900 टन कचरा इथे येतो, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी 25 मध्ये त्यांनी काय केलं हे इथे उत्तर द्यावं. राहुल शेवाळे, आपल्याकडे मी येतो. शिवसेनेनं या संपूर्ण सत्ता काळामध्ये आपण म्हणतायत की राज्यात दोन्ही राज्य सरकारांचं सहकार्य झालं नाही. तुम्ही म्हणता आम्ही करून दाखवलं. काय असं करून दाखवलंय शिवसेनेनं? या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या समोर तुम्ही काय मांडू इच्छिता की हे शिवसेनेनं करून दाखवलंय, हे आमच्याकडनं झालंय आणि हे खरंच याचे मार्क फक्त शिवसेनेलाच आहेत आणि आम्हाला म्हणून निवडून द्या? काय अशा 5 गोष्टी सांगा. शिवसेनेने सर्वात पहिलं पाण्याच्या व्यवस्थेकरता जे जलबोगदे शिवसेनेने निर्माण केले ते देशातल्या कुठल्याच महानगरपालिकाने निर्माण केले नाही. स्वतःचा डॅम जे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावाने पैसे कोणी दिले? ऐकून घ्या आता तुम्ही. केंद्र सरकारच्या पैशाने झालेलं आहे. केंद्र सरकारचं काही केंद्र कॉन्ट्रिब्युशन नाही सरकारने पैसे दिले म्हणून तुमचं झालं, नाही तर झालं डॅम नसतं. बनवण्यात आलेला पूर्ण. केंद्र सरकारने पैसे दिले नसते तर झालं नसतं. 1970 किलोमीटर रस्ते आहेत, त्याचं प्रत्येक वर्षी 250 किलोमीटरचं कॉन्क्रिटायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. सिवरेज लाईनचा कुलाब्याला आपण STPचं भूमिपूजन केलेलं आहे. शाळा बोलाल तर 1200 शाळा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि 5.5 लाख विद्यार्थ्यांना महानगरपालिकेतर्फे शिक्षण देण्यात येतं आणि उच्च शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण संपूर्ण देण्यात येतं. या संपूर्ण देशात जर बघायचं असेल तर आपत्ती व्यवस्थापनाचा जो कक्ष आहे तो देशातला 1 नंबरचा कक्ष मुंबई महानगरपालिकेचा आहे. आणि संपूर्ण महानगरपालिकेच्या संपूर्ण कारभाराबद्दल बोलाल तर प्रत्येक वेळी पारदर्शकता हा शब्द आणतात. आज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इकॉनॉमिक सर्व्हेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका जो 1 नंबर मिळालेला आहे तो 1 नंबर ह्याकरताच मिळालेला आहे की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या सुविधा आहेत त्या देशातल्या कुठल्याच महानगरपालिकात ती सुविधा देत नाहीये. आणि हा संपूर्ण जर कारोबार आपण मुंबई महानगरपालिकेचा पाहिला, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रस्ते विभाग असेल, इन्फ्रास्ट्रक्चरच्या सिवरेजच्या संदर्भात असेल आणि कचऱ्याच्या संदर्भात आपण बोलाल तर कचऱ्याच्या संदर्भात या दोन्ही राज्य सरकारच्यामुळे मुंबई महानगरपालिकेत कचऱ्याचा प्रश्न जरा बिकट निर्माण झाला. 10,000 मेट्रिक टन जो कचरा आहे त्यातला देवणार डम्पिंग ग्राउंड आणि मुलुंड डम्पिंग ग्राउंडला आपण त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून ते डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय घेतला. दुर्दैवाने काँग्रेसच्या गव्हर्नमेंटने पण त्याला सहकार्य केलं नाही आणि आताच्या BJP सरकारने पण सहकार्य केलं नाही. उच्च न्यायालयाचे आदेश आहे की दोन्ही डम्पिंग ग्राउंड बंद करावे आणि तळोजा आणि ऐरोली इथे शिफ्ट करावे. उच्च न्यायालयाचे आदेश असून सुद्धा उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांनी न करताना गेले वर्षभर ही दोन्ही जागा मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध करून दिली नाही. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड ज्या ठिकाणी 4,000 मेट्रिक टनवर आपण शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावतो, हा आशियातला पहिला जो डम्पिंग ग्राउंड आहे ज्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने आपण ते हे करतोय. भाजपचं कौतुक ना, भाजपला स्वतःची जबाबदारी माहित नाही, मुख्यमंत्र्यांना स्वतःची जबाबदारी माहित नाही. सहकार्य केलं, सहकार्य नाही केलं बोलतोय, सहकार्य नाही केलं, सहकार्य नाही केलं. मी नाही म्हणत आहे. शब्द मागे घेतो. स्वतः रिपीट काढून पहा. आपल्या नाही मी उलट अभिनंदन करतो राहुल शेवाळे, तुम्ही प्रामाणिकपणे सत्याची बाजू मांडलीत. खासदार राहुल शेवाळ्यांचं मी जाहीरपणे अभिनंदन करतो. प्रामाणिकपणे तुम्ही बाजू मांडलीत की मुख्यमंत्र्यांनी सहकार्य न दिल्यामुळे चांगलं काम आहे. चांगलं काम भाजपासोबत सहकार्य नाही केलं ते ऐकून नाही हा शब्द तुम्हाला आयुष्यात ऐकायलाच येणार नाही, कारण तुमच्या स्वतःच्या सगळं रेकॉर्ड झालं, काढून दाखवतील परत. तुम्ही उलट रिपीट करा. माझं आव्हान आहे. मी दोघं एकमेकांचं कौतुकच करतात. ते म्हणतात तुमच्याकडे नाही महाराष्ट्रातला एक पहिला 4,000 कोटी मुख्यमंत्री रुपयाच्या युनायटेड फॉस्फरसला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता. त्याचं काय केलं शिवसेना BJP सांगावं. त्याचं मी सांगतो. UPL ला जे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याचा पार्टनर आशिष शेलार आहे, त्याचा जय श्रॉफ आहे, संजय काकडे जे राज्यसभेचे खासदार आहे. वारंवार मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हेच माफिया यांच्यावर कारवाई करा. का माफियांवर पक्षाचे खासदार, प्रदेशाध्यक्ष एका कचरा कॉन्ट्रॅक्टरचे पार्टनर आहे. हो, पार्टनर आहे. ह्याचे पुरावे कित्येक वेळा आम्ही सादर केलेले आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. आणि यांचे जे जय श्रॉफ ग्लोबल सिटीजन सिटीजन हा कार्यक्रम स्वतः कार्यक्रम ग्लोबल सिटीजन मध्ये जय श्रॉफ बोलत नाही, व्यक्तिगत कधीही बोलत नाही. भारतीय जनता पण पार्टी शिवसेना नेत्यांना नुकसानीच्या दाव्याला या आरोपासाठी सामोरं जावं लागेल. पूर्णपणे चुकीचं आहे. हे विधान त्याला मागे घ्यावं लागेल. दोन्ही नेत्यांना त्यांची बाजू मांडू देऊ आपण. खासदार साहेब, मुंबईकर कचऱ्याच्या समस्येनं फार त्रस्त आहेत. आपण लाखो मुंबईकरांच्या समोर हा आरोप केलेला, हा आरोप खरा नसला तर ते म्हणतात दावा ठोकू तुमच्यावर. युनायटेड त्याची जबाबदारी स्वीकाराल का आपण? कंपनीला आणलं शिवसेनेनी.
कोणी आणि आणणार आहे? त्याच्यानंतर आरोप कोणी भाजपवर आणणार आहे? आणि जे माझ्याकडे काही विधान करतायत जे काही विधान UPL चा करतायत मालक आणि निस्सरपणे त्यांनी बघावे यांना दिसत नसेल तर निस्सर UPL चे अब्रुनुकसानीचा मालक आणि दावा CM भाजपचे खासदार सतत आरोप करतात या सगळ्या संदर्भामध्ये, त्याला जबाबदार भाजपच आहे का? शेलर, असा हा काही काही फोटो कार्यक्रम. असू शकत नाही. किती अज्ञान, हा सार्वजनिक याच्यामध्ये अजून एक Global गोपे स्फोट Citizenचं करतो मी. अजून एक sponsorship. प्रवीण शेडा बोला आपण. माहित नाही ग्लोबल सिटीजनचा स्पॉन्सर UPL आहे. कोल्ड प्लेचा कार्यक्रम झाला, त्याचा स्पॉन्सर UPL आहे. तो काय सार्वजनिक कार्यक्रम आहे? त्याचा स्पॉन्सरचा जो सत्कार आहे, दुर्दैवाने दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आणि पहिली गोष्ट ही संजय नाकारता काकडे- येणार नाही की संजय काकडे युनायटेड खासदार आहे. फॉस्फरन्सी कंपनी संजय हिला काकडे इंट्रोड्यूस खासदार केलं आहे. शिवसेनेनी. कुठल्या पक्षाचे आहेत? मुंबईकरांनो, हे दोन महत्वाचे राजकीय नेते, सांगावे आपण त्यांनी. कचऱ्याचा जो प्रश्न आहे त्या कचऱ्याच्या प्रश्नावरती फार महत्वाचे गौप्यस्फोट या दोघांनीही केलेले आहेत. ते म्हणजे की सत्ताधाऱ्यांचेच पार्टनर या सगळ्याचे या कचरा कंपन्यांमध्ये पार्टनर आहेत. जे कोण राजकीय पक्षाचा, एका जबाबदार राजकीय पक्षाचा राज्यसभेचा खासदार आहे, एक प्रदेशाध्यक्ष आहे, हे सगळं मुंबईकरांनी मतदानाच्या आधी लक्षात घेतलं पाहिजे. प्रवीण छेडा, आपण आणखी काहीतरी या संदर्भामध्ये बोलत होता, अगदी बोला. हा जेव्हा 1998 मध्ये हा जेव्हा प्रस्ताव आला होता, तेव्हा हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी हे दोघे पक्ष ज्याप्रमाणे एकत्रित येत होते, तेव्हा त्या दृष्टिकोन मला माहीत आहे. कारण की तेव्हा मी भारतीय जनता पक्षामध्ये होतो. म्हणजे काय दावे झाले होते ते अगदी माझ्या समोर आहे. म्हणून आता जे काही स्पष्टीकरण दोघे करतायत, पण दोन्ही सत्तेसाठी आणि तो कॉन्ट्रॅक्ट पास व्हावा यासाठी एकत्र ते आले होते. नाही आले त्यातला भाग नाहीये. उत्तर त्यावेळेचे परंतु जे निश्चितपणे मुख्यमंत्री होते, आज ते किरीट सोमण्णा देतील. आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः मध्यस्थी केली आणि हा प्रस्ताव ज्यावेळी रिओपन झाला, तो प्रस्ताव मंजूर करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व गटनेत्यांना सूचना केली. हे त्यावेळेचे सर्व गटनेत्यांना आपण विचारा, सर्व गटनेते सांगतील. मुंबईकरांनो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप असा एक मोठा पडद्याआडचा खुलासा झाला. असंच सगळं असतं का आणि म्हणून आम्ही समस्यांच्या गर्तेमध्ये अडकून राहतो का? पुढे आणखी बोलूयात. ज्या मूलभूत सोयी सुविधा समस्या आहेत त्यांचेही कॉन्ट्रॅक्टर असेच कोणी बडी धिंड आहेत का? म्हणून मग असेच कचऱ्याचे ढीग पडून राहतात का? रस्त्यावरती खड्डे असेच असतात का? मुंबई महापालिकेमधल्या कॉन्ट्रॅक्टवरती तर फार मोठ्या प्रमाणावरती खमंग चर्चा आपण ऐकतो. आपले स्वप्नवत असणारे आकडे हे सगळे नेते चर्चा करतात. काय नक्की या सगळ्या पाठीमागे आहे तेही बोलूयात. मूलभूत समस्यांवर आणखी बोलूयात. एक छोटासा ब्रेक, लगेचच परतो. रणसंग्राममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. काही मुंबईकरांचे छोटे प्रश्न आहेत ते घेऊन आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये पुन्हा जाणार आहोत राजकीय पक्षाच्या नेत्यांकडे, अगदी थेट आणि थोडक्यात. मला हे विचारायचं आहे की इथे दिल्लीपासून गल्लीचे नेते उभे आहेत आणि सत्तेमध्ये दिल्लीमध्ये पण आणि गल्लीमध्ये पण सत्ता शिवसेना आणि भाजपची आहे. एवढे भांडतात हे लोक इथे दिल्लीपासून गल्लीपर्यंत. त्यांनी का युती महाराष्ट्रामध्ये आणि सत्तेमध्ये का सोडत नाही आहे? आणि दुसरी गोष्ट मला हे सांगा की मुंबई महानगरपालिकेमध्ये जे पेनगुई घोटाळा, रोड स्कॅम घोटाळा, स्वीपर घोटाळा, एवढे खूप घोटाळे झाले. त्या घोटाळ्यामध्ये कोण आहे? शिवसेना आणि भाजप दोन्ही जिम्मेदार आहेत त्यामध्ये. त्यांनी ते सर्व कबूल का करत नाही की ह्याच्यामध्ये ह्यांनी हेच जबाब द्यावा की शिवसेनेने केलं की भाजपने केलं ते घोटाळे? त्यांनी ह्याचा जबाब द्यावा. आमदार रामकदम साहेब, घोटाळे झालेत असं म्हणतात आणि त्या घोटाळ्याला तुम्ही जबाबदार नाही का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतनं आलाय. नाही, खरं ही साधारणपणे ही चर्चा आहे. पण याच्यामध्ये काही गोष्टी नाकारण्यापूर्वी वस्तुस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. निर्णय घेण्याच्या ज्या जागा आहेत, खुर्च्या आहेत, त्या दुर्दैवानं आमच्या ताब्यात नव्हत्या. महापौर शिवसेनेचा, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन शिवसेनेचा, आणि आमची संख्या महानगरपालिकेमध्ये कमी होती, ही मान्य करावी लागेल. आयुक्त हा काही कोणाचा नसतो, आयुक्त हा महापालिकेसाठी असतो. मुळामध्ये जी गोष्ट झाली ती वस्तुस्थिती आहे. जर मोटरसायकलवरून कचरा डम्पिंग ग्राउंडवर गेलाय असं जर रेकॉर्ड येत असेल तर राहुल शेवाळजी कसं नाकारणार की कचऱ्यात भ्रष्टाचार नाही झाला? स्वीकारावं लागेल तुम्हाला आणि मुंबईला सांगावं लागेल तो पैसा गेला कुणाच्या घरात. आणि जर मुंबईकर विचारत असतील आम्हाला चांगला रस्ता का नाही मिळत, खड्ड्यांचा रस्ता मिळतोय, त्याचंही उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि म्हणून तर एक पारदर्शी कारभार मुंबईला आणि मुंबईच्या लोकांना हवा आहे. मी मान्य करतो की शिवसेनेमध्ये अनेक चांगले कार्यकर्ते आहेत, पण या कार्यकर्त्यांना काय दिलं शिवसेनेनं? नेत्यांकडे मोठ्या गाड्या आल्या, त्यांच्यावर फार्म हाऊस आले, कार्यकर्त्यांच्या नशिबी फक्त पोलिसांच्या केसेस आल्या. म्हणजे नेता श्रीमंत झाला, नेत्याकडे फार्म हाऊस आलं, नेत्याकडे गाडी आली. माझा प्रश्न आहे, शिवसेनेचा धडपडणारा कार्यकर्ता त्याला शिवसेनेच्या नेत्यांनी काय दिलं? या महाराष्ट्रातला
आपण उत्तर घेऊ. तुमचं या खासदार महाराष्ट्राचा बोलतात. पहिला मुख्यमंत्री आहे त्यानंतर मला जो बोलायचं. स्वतःचं अज्ञान, अकार्यक्षम आणि हतबल, महाराष्ट्रातल्या इतिहासातला पहिला मुख्यमंत्री आहे आणि त्याचे आमदार पण तसेच आहेत, अज्ञान आणि हतबल आणि अकार्यक्षम. याचं उदाहरण म्हणजे असं म्हणून स्वतःचा अज्ञानीपणा आपण स्पष्ट सांगतो ना, करता. एक मिनिटं. याचं- राजकारणाची ऐका. maturity नाही, त्या- त्या- असं त्या आक्षेपाचं- तुम्हाला झाल्यानंतर कदम साहेब, आपण- तुम्हाला कदम साहेब, आपण त्या आव्हान आक्षेपाचं करतो. उत्तर घेऊ. या- मी तुम्हाला आव्हान या- करतो, या रस्त्याचं खालच्या टेंडर करा, स्तरावर स्टँडिंग कमिटीचा चर्चा काय होत अधिकार? नसते. रस्त्याचं टेंडर कोण अजिबात काढतं? नाही. अरे अज्ञान आहे, ज्ञान सांगा ना, कोण काय- टेंडर काय- काढतं? एक मिनिट बोला. रस्त्याचं टेंडर कोण आता काढतं? तो one to one बोलायचं. One to विचारा one बोला. प्रश्न. टेंडर कोण काढतं? विषय तो ना, टेंडर पैसे कोण खातं ते लोकांना तुम्ही पाहिजे. पैसे कोण खातं? टेंडर कोण खातं? नाव खातं? सांगा ना. टेंडर मधली टक्केवारी आपण घेऊन टेंडर कोण हा अनेक त्यांचा अनेक प्रश्न आहे. अनेक आक्षेपाचं उत्तर घेऊन मी तुमच्याकडे पुन्हा येईल. मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आता आहे ह्यांचं काय पारदर्शकता आणायची. गेले ह्यांचं 2.5 काय का? वर्ष नंतर 23 तारखेनंतर आम्ही बोलणार आहे. तुम्ही द्या ना उत्तर. साहेब, मी तुम्ही उत्तर बोलतो. द्या. तुम्ही उत्तर द्या. गेले 2.5 वर्ष मुख्यमंत्र्यांची जबाबदारी होती. त्यांनी समन्वय समितीची बैठक घेऊन मुंबई महानगरपालिकेत पारदर्शकता आणायची तर त्यांनी आणायला पाहिजे होती. दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी एकही बैठक मुंबई महानगरपालिकेची घेतली नाही. ज्या जाहीरनाम्यात पारदर्शकता ते म्हणतात घोटाळे झाले, त्याचं काय? घोटाळा 11 गोष्टी सांगितल्या त्या ते आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचेच अधिकार आहे. माझं आव्हान आहे मुख्यमंत्री आणि आमदारांना की बीएमसीचा 1888च्या ऍक्ट मध्ये कुठे कायद्यात तरतूद आहे की स्टँडिंग कमिटीचा अधिकार आहे, हा सभागृहाचा अधिकार आहे, हे सिद्ध करावं. त्यांनी लिगल ऍडवाइस द्यावा. घोटाळ्याच्या संदर्भात बोलतो, स्थायी समिती अध्यक्ष, माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि खासदार या नात्याने एकही घोटाळा मुंबई महानगरपालिकेत झाला नाही. 1 नंबर. नाले सफाईच्या संदर्भात बोलतात. नाले सफाईच्या संदर्भात कारवाई करण्याचं पत्र माझं स्वतःचं पत्र होतं. नाले सफाईच्या कंत्राटदाराने काम केलं नाही, कर्मचाऱ्यांनी पण त्याच्यावर लक्ष दिलं नाही. हे दोघांची चूक आहे. दोघांवर कारवाई झाली, दोघांवर FIR झाला, त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि ही गोष्ट आता न्यायप्रविष्ट आहे. नाले सफाईचं संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट 57 कोटीचं होतं. त्यांना आपण ॲडव्हान्स दिले 11 कोटी. त्यांचे डिपॉझिट होते 35 कोटी. म्हणजे 35 कोटी महानगरपालिकेकडे आहेत. उर्वरित 11 कोटीमधले 57 कोटीमधले म्हणजे 30-40 कोटी महानगरपालिकेकडे आहेत. म्हणजे महानगरपालिकेकडे कंत्राटाच्या पेक्षा दुप्पट रक्कम महानगरपालिकेकडे कंत्राटदाराची आहे. त्यामुळे कुठे टॅक्सपेअरचा पैसा गेला हे त्यांनी सांगावे. रस्त्याचा घोटाळा, रस्त्याच्या संदर्भातली कारवाई महापौरांनी सांगितली, त्या संदर्भात कारवाई करावी. रस्त्याचं काम 540 कोटीचं होतं, ॲडव्हान्स 150 कोटी दिला होता आणि त्या कंत्राटदारांचं डिपॉझिट 950 कोटी होतं. 950 कोटी आणि उर्वरित 300-350 कोटी म्हणजे दुप्पट तिप्पट रक्कम मुंबईच्या टॅक्सपेअरचे जे महानगरपालिकेकडे सुरक्षित आहे. एकही टॅक्सपेअरचा म्हणजे पैसा घोटाळ्याचे आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी खोडून काढलेले आहेत. प्रवीण छेडांना एक आक्षेप आहे. पेंग्विनच्या संदर्भात कुठलाही घोटाळा झाला नाही, सिद्ध करावं. पेंग्विनची कुठली केस चालू नाही. पेंग्विनच्या संदर्भात एक दुर्दैवी एक पेंग्विनचा मृत्यू झाला, ती एक घटना आहे. पण अशा वेळी ज्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जाचा आपण प्राणी किंवा हे आणतो त्यावेळी अशा गोष्टी घडतात. ती झाली नाही पाहिजे होती. त्या संदर्भातली चौकशी, ते जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर पण कारवाई झाली. पेंग्विनमध्ये कुठलाही घोटाळा झाला नाही. मुंबई महानगरपालिकेत कुठलाही घोटाळा नाही झाला. म्हणून मुंबई महानगरपालिकेला इकॉनॉमिक सर्व्हेने मुंबई महानगरपालिका देशातली पहिली सगळे आरोप ऐकून राहुल शेवाळे म्हणतात असं काही नाही. मला कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळायचं आहे. शेवटाकडे जात असताना प्रवीण छेडा, का जाता जाता सांगाल की का काँग्रेस पक्षाला निवडून द्यायचं? 3 महत्वाच्या गोष्टी अशा की आपण कराल मुंबईकरांकरता. मुंबई शहराचे विशेष करून जे प्रॉपर्टी टॅक्स पेयर्स आहेत त्यांचे जे प्रॉपर्टी टॅक्सवर वारंवार जे वाढत आहेत ते टॅक्स पेयरची प्रॉपर्टीवर त्यांना योग्य ते न्याय मिळाला पाहिजे. 1 क्रमांकावर मुंबईच्या सर्व लोकांना पाणी सप्रमाण मिळालं पाहिजे. तिसरा, झोपडपट्टीवर जे आता 14 फूटचा जे कायदा आणून महानगरपालिकेचे जे मोठा अन्याय करतायत महानगरपालिकेकडे झोपडपट्टीवाल्यांना, ते अन्याय दूर झाला पाहिजे. हा 3 मुख्य आम्ही मागणी घेऊन आम्ही लढतो. राष्ट्रवादीला का निवडून द्यायचं? 3 महत्वाच्या गोष्टी जाता जाता मुंबईकरांना काय आवाहन करा? या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रमुख 14 विषयांवरती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आहे. आपण जर का मॅनिफेस्टो बघितला तर त्याच्यामध्ये मुबलक आणि शुद्ध पाणी या ठिकाणी मुंबईकरांना मिळालं पाहिजे. झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता आहे, स्वच्छतागृह आहेत, शौचालय आहे. या विषयावरती मुंबई महापालिकेमध्ये आपण येणार आहोत. त्याचबरोबर रोड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या विषयांची प्रकर्षाने काळजी घेतली जाईल. महिला सुरक्षा आहे, महिला सबलीकरण आहे आणि स्थानिक पातळीवरती स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगाराची संधी कोणत्या कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा मूलभूत गरजांच्या माध्यमातून प्रश्नांवर मुंबई महापालिकेमध्ये आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणाचे प्रश्न आहेत, वैद्यकीय प्रश्न आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मलनिस्सारण आहे. या सगळ्या विषयांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये आहे. आमदार राम कदम साहेब, का भारतीय जनता पक्षाला या ईशान्य मुंबईतनं लोकांनी भरघोस मतांनी निवडून द्यावं? 3 महत्वाच्या गोष्टी. आपल्या घराघरातल्या प्रत्येक आईला बहिणीला माहित आहे की भाकरी करपू नये म्हणून काही काळाच्या नंतर तिला उलटवायची असते. तर त्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढी वर्ष त्यांनी शिवसेनेला पाहिलं. आता काही काळ भारतीय जनता पार्टीचा अनुभव घेऊन पाहिला पाहिजे.
कारण केंद्रातला आणि महाराष्ट्रातला सुद्धा दोन्ही ठिकाणचा अनुभव जनतेच्या समोर आहे. त्यामुळे निश्चितपणे भाकरी बदलण्याची ही वेळ आली. हा भाग एक. दुसरा महत्त्वाचा भाग, पाण्यापासून रस्त्यापर्यंत सर्वत्र लोक त्रस्त आहेत. एकदा देवेंद्र फडणवीस या प्रामाणिक माणसावर आपण विश्वास ठेवून पहा. निश्चितपणे तुमच्या जे मनात आहे तेच आमच्याही मनात आहे. भारतीय जनता पार्टी ते निश्चितपणे करून दाखवेल. आणि तिसरं शेवटचं अखेरचं असं की या पूर्ण मुंबई शहराला, मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे पण आंतरराष्ट्रीय सुविधा नाहीत. शिवसेनेकडे आपण जाऊयात. खासदार राहुल शेवाळे साहेब, काय शिवसेनेला पुन्हा संधी द्यायची, काय महत्त्वाच्या गोष्टी शिवसेनेनं केल्या, जाता जाता आणखी काय मतदारांना आवाहन कराल की आम्ही हे केलंय, आम्हाला आणखी संधी द्या? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईकरांनी शिवसेनेला का निवडून द्यायचं या संदर्भात मी बोलतोय. मुंबईकरांचं आणि शिवसेनेचं नातं एक अतूट नातं आहे, जिव्हाळीक नातं आहे, एक भावनिक नातं आहे. कारण मुंबई शहराचा विकास आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखालीच होईल. एक स्वच्छ नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून होईल. त्यांच्या संकल्पनेतून मुंबई शहराची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी कोस्टल रोडचा प्रोजेक्टचा आम्ही हाती घेतलेला प्रोजेक्ट आहे आणि तो ह्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर तो महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण होईल. मुंबई शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याकरता गारगाई आणि दमणगंगा, पिंजाळ हा जो पाणी प्रकल्प आहे, डॅम आहे, तो आम्ही पूर्ण करून 24 तास पाणी पुरवठा मुंबईकरांना देऊ. सर्व नेत्यांनी, सर्व सन्माननीय नेत्यांनी आपापल्या पक्षाची भूमिका सविस्तरपणे मुंबईकरांच्या समोर मांडली आहे. ईशान्य मुंबईच्या मतदारांना नेमकं काय हवंय हे मतदारांनी आपापल्या मनामध्ये योजलेलं आहे. या दिलेल्या आश्वासनांपैकी मुंबईकरांच्या मनातले आश्वासन असतील तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदानापूर्वी त्यांचं मत नक्की पक्क होणार आहे. आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमामध्ये मुंबईकरांच्या समोर आपापली भूमिका मांडण्याकरता आलात. आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.